मित्रांनो, तुमच्या एरियामध्ये अशा पद्धतीचं प्रमोशन जर होत असेल, तर मात्र तात्काळ तुम्ही तुमच्या एरियातले प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे डायरेक्ट कंप्लेंट फाईल करू शकता. ही जी जजमेंटची कॉपी आहे, ती तुम्ही त्याला जोडायची आहे आणि एक अर्ज द्यायचा आहे. कारण आपल्या शिवनिटी फाउंडेशनकडे सुद्धा बरेच कंप्लेंट्स येत येत होते की शिक्षकांचे चुकीच्या मार्गाने प्रमोशन्स होत आहेत, जे क्वालिफाईड सुद्धा नाहीत किंवा ज्यांचे झालेले आहेत त्यांचे सुद्धा डिमोशन करावे लागणारच आहे शासनाला. कारण अशाच पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात मुंबई हायकोर्टानं नुकतंच एक महत्वाचं जजमेंट पास केलेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिक्षकांची पदोन्नती करत असताना आजवर फक्त त्या शिक्षकाचं वरच्या वर्गातलं शिक्षण झालेलं आहे या बेसवरती पदोन्नती होत होती. परंतु आता मात्र या नियमाला तडा देऊन जवळपास 2 जजमेंट ऑलरेडी आपल्याकडे आहेत आणि आता तिसरं आणि महत्वाचं जजमेंट घुगे आणि बोंबे यांच्या बेंचनं पास केलेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि येत्या काळामध्ये ज्या शिक्षकांना टेन्शन होतं, आय एम टॉकिंग अबाउट जनरली ऍस्पिरंट शिक्षक, भावी शिक्षक, की आम्हाला जागा येतील का, आणि सध्या समायोजन आणि याच्या गोंधळामध्ये आमच्या विषयासाठी जागाच नाहीयेत, त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय तर आहेच. परंतु ज्यांचे ऑलरेडी पदोन्नती इरेस्पेक्ट टू रूल्स, आता ते रूल कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, झाली आहे, त्यांची सुद्धा पदोन्नती करण्यात येईल. त्या पद्धतीनं एक फ्रेश लिस्ट बनवण्यासाठी माननीय हायकोर्ट मुंबई याने सांगितलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातील महत्वाचा कोर्ट निर्णय याचं विश्लेषण पाहत आहोत. ना पाहूया की जजमेंट काय आहे. सोबतच अशा कोणत्या शिक्षकांना 7 ते 8 वर्गासाठी सध्या जागा नव्हत्या, अशा पद्धतीच्या अफवा म्हणा किंवा सत्य पसरलं होतं, ते सुद्धा, याचं उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळत जाईल की त्यांना जागा अवेलेबल होतील का की नाही. येस मित्रांनो, इन द हायकोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ऍट मुंबई बॉम्बे सिव्हिल अपील ज्युरिडिक्शन ही रिट पिटिशन आहे. आणि या पिटिशनचा तुम्ही नंबर पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला कोर्टाच्या वेबसाईट वरून हे डाउनलोड सुद्धा करता येईल. आणि 22 डिसेंबर 2025 रोजी हा निर्णय पास झालेला आहे. त्याच्यामध्ये जे पिटिशनर होते त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, त्यांच्या कोर्टाचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आणि त्याच्या अर्थातच वकालतनामा हे सर्व त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हे जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषद डेटेड 31/10/2025 address principal secretary school education and sport department. We have developed an expressive impression that Jilla Parishad authorities have not read the law laid down by Honorable Supreme Court, its judgment dated 1/9/2025 in the Civil Appeal 1385 of 2025, and both two cases. Like Anjuman Islami Taslim Trust versus State of Maharashtra and others 2025 live law Supreme Court 861. आता इथं सुप्रीम कोर्टानं डायरेक्ट एक चपराक दिलेली आहे झेडपींना, की यांच्या लक्षात येतंय की कशा पद्धतीने झेडपी हा सुप्रीम कोर्टाचा रूल मान्यच करत नाहीये. त्याच्या पद्धतीचं त्यांनी इथं ताशेरे ओढलेले आहेत. आणि जे दुसरं अजून जजमेंट आहे ते आहे सागर दत्तात्रय चोरगे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. यांनी सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रिन्सिपल सेक्रेटरी वुड नॉट बी अनवॉरंटेड. म्हणजे या दोन्ही जजमेंट्स आहे त्याच्यामध्ये यांनी स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत. परंतु जर यांनी ऐकलं नाही तर काय करायचं हे सुद्धा यांनी याच्यामध्ये जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता सध्याचा जो इश्यू कोणता होता ते आपण पाहूया. इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 22 December 2005. द लर्न Advocate General P. services of notice on behalf of respondent number 1 and Mr. Sakre, learned advocate waives service of notice on behalf of respondent 3 or 4. जे रिस्पॉन्डंट वरती आपण दिले होते त्याच्या पद्धतीने ऍडव्होकेटने स्वतःची बाजू मांडलेली आहे.
and let the CEO of Jilla Parishad file the affidavit in reply under this own signature and not by delegating authority in any other office in the light of above stated judicial pronouncement and deal of every contention set out by the petitioner in this petition affidavit in reply to be filed at least 10 days prior to the returnable date. आता हे अशा पद्धतीचं जे वरचं तुम्हाला सांगितलेलं होतं कंडिशन सुप्रीम कोर्ट चे रूल्स आहेत ते झेडपी पाळत नाहीत तर त्यांनी सीईओ एज्युकेशन ऑफिसर आहेत त्यांनी काय 10 दिवसामध्ये यांनी स्वतःचं उत्तर द्यायचं आहे यांनासाठी या केस रिगार्डिंग असं सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि येस पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो अर्थातच भावी शिक्षकांसाठी आणि जे शिक्षक आहेत ज्यांची पदोन्नती झालेली आहे किंवा होणार आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे बाय वे ऑफ by way of ad interim relief we direct the Jilla Parishad not to promote any candidate who does not have TET or CTT or graduate plus B.Ed. आता लक्षात घ्या जिल्हा परिषदेला यांनी डायरेक्ट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कोणत्याही झेडपीनं टीईटी किंवा सीईटी उमेदवारच असलं पाहिजे ऍज यु नो टीईटी किंवा सीईटी इज इक्विव्हॅलंट त्या दोन्ही एकच आहेत महाराष्ट्र शासनामध्ये एकच ग्राह्य धरल्या जाणार आहेत सोबतच त्या उमेदवाराचं ग्रॅज्युएट प्लस बीएड असायला हवं आता जनरली प्रमोशन साठी कोण अप्लाय करतं किंवा कोणाच्या याच्यामध्ये होतं तर 6 to 8 चे टीचर्स असतात 1 ते 5 साठी त्यांनी टीईटी 1 पास केलेली असते आणि त्यांनी येत्या काळामध्ये त्याची टीईटी 2 सुद्धा पास होते प्लस त्यांचं ग्रॅज्युएट होतं आणि प्लस ते बीएड करतात पहिल्यांदा त्यांचं डीएड झालेलं असतं असे शिक्षक आहेत ते वरच्या वर्गासाठी पदोन्नतीसाठी पात्र असतात आणि त्यांच्या संदर्भातलं इतर गाईडलाईन दिलेले आहेत मित्रांनो आपल्या युनिटी फाउंडेशन कडे सुद्धा बऱ्याच कंप्लेंट येत होत्या की बऱ्याच आस्थापनामध्ये इव्हन झेडपी मध्ये नव्हे प्रायव्हेट आस्थापनामध्ये सुद्धा पदोन्नती केल्या जात आहेत ज्यांचं बीएड नाहीये डीएड नाहीये त्यांच्या संदर्भात हे खूप महत्वाचं जजमेंट आहे अशा पद्धतीने जिथं झालेलं असेल आता त्यांची मात्र वाटच लागणार आहे इव्हन ते ईओ सीओ ची सुद्धा आणि त्या शिक्षकांचं सुद्धा आता त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे दोज हॅव्हिंग सच अ क्वालिफिकेशन अँड हुज नेम्स आर नॉट इन्व्हॉल्व इन टीईटी एक्झाम रिझल्ट ऑफ 2018 अँड 2019 आता फक्त त्यांचं जर एवढंच असेल टीईटी आणि सीटीटी असेल तर चालेल का ग्रॅज्युएट प्लस बीएड असेल तर चालेल का पदोन्नतीसाठी तर नाही तर त्यांनी त्यांनी याच्यामध्ये ते टीईटी जो फ्रॉड झालेला आहे परीक्षा 2018-19 त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव इन्व्हॉल्व नसेल इन केस मे बी शुड बी कन्सिडर्ड फॉर द प्रमोशन अशाच टीचरला पदोन्नतीसाठी प्रमोशन साठी कन्सिडर केलं जावं हे महत्वाचं जजमेंट मुंबई हायकोर्टानं दिलेलं आहे लिस्ट दिस पिटिशन ऑन द सप्लिमेंटरी बोर्ड आणि त्यांनी असं सांगितलंय की सप्लिमेंटरी बोर्ड वरती सुद्धा करायला सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा दुसरं सुद्धा अजूनच महत्वाचं आहे द लर्न ऍडव्होकेट अपिअरिंग फॉर जिल्हा परिषद सबमिट ऑन इन्स्ट्रक्शन दॅट सिनियरिटी लिस्ट विच इज ऍट इश्यू हॅज बीन सेट असाइड बाय जिल्हा परिषद खूप महत्वाच्या गाईडलाईन जिल्हा परिषदेला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक सिनियरिटी लिस्ट विच इज द इश्यू हॅज बीन सेट असाइड जी आतापर्यंतची तुम्ही बनवलेली आहे ती बाजूला ठेवून बाय द जिल्हा परिषद मिनिंग देअर बाय दॅट टू डू इम्प्युग्न कम्युनिकेशन इज बाय सेट असाइड जे काही कम्युनिकेशन झालेलं आहे आतापर्यंत पदोन्नती केलेली आहे प्रमोशन केलेलं आहे ते सर्व बाजूला ठेवून बिकॉज ऑफ त्यांना लक्षात आलं नाहीये किंवा त्यांनी लक्ष दिले नाहीये जिल्हा परिषदांनी द जिल्हा परिषद would take into account all cases as like of the petitioner wherein they have acquired TET, CTT qualification after the cutoff date in the view of the law laid down by the Honorable Supreme Court by judgment dated 4 September 2025 आणि ह्या ज्या दोन केसेस दिलेल्या आहेत ज्या मगाशी पण आपण वाचलेल्या आहेत त्याच्यानुसार जे जजमेंट दिलेलं आहे त्याचा फॉलोअप कंपल्सरी करायचा आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आणि ही सर्वात महत्वाची गाईडलाईन आहे 3ऱ्या नंबरची तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये लिहा भले तुम्ही पदोन्नती झालेले टीचर्स असाल किंवा भावी एस्पिरंट टीचर्स असाल In the view of above, the grievance of the petitioner as well as the similarly places employee who may not have approached to this court. अशा प्रकारचे ग्रीव्हन्सेस असतील की यांच्या ह्या पिटिशनच्या बाबतीमध्ये असेल किंवा असेही काही टीचर्स असतील जे कोर्टामध्ये पोहोचू शकले नाहीत किंवा पोहोचू शकत नाहीत who may not have approached to this court is redress त्यांचा सुद्धा विचार केला जावा as the जिल्हा परिषद would
would now be considering their qualification and prepare fresh seniority list for considering them for the promotion. आणि त्यांचा सर्वांचा विचार करून जिल्हा परिषदेनं एक फ्रेश सिनियरिटी लिस्ट बनवायची आहे आणि त्याच्यानुसारच प्रमोशन करायचे आहे. याचा हिडन मिनिंग असा आहे मित्रांनो, की ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे, ज्यांचं बीएड नाहीये, टीईटी नव्हतं, किंवा ग्रॅज्युएशन नव्हतं, अशा शिक्षकांचं सुद्धा डिमोशन करण्यात यावं हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलं की फ्रेश लिस्ट बनवा आणि जे कोर्टापर्यंत नाहीत पोहोचले त्याचा सुद्धा यांना लाभ व्हायला हवा. आणि हे जजमेंट पास केलेलं आहे ते रवींद्र घुगे आणि अश्विन भोबे यांच्या बेंचने केलेलं आहे. अतिशय महत्वाचे जजमेंट या काळामध्ये या दोघांच्या बेंचच्या जजमेंटच्या वादातून शिक्षकांच्या कल्याणासाठी येत आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. कितीही राज्य सरकारनं दिलासा दिला तरी सुद्धा तुमच्या लक्षात येते राज्य सरकारचा किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान राज्य सरकारला करता येणार नाही. त्यामुळे कोणीही त्या भ्रमामध्ये न राहता जे शिक्षक सध्या काम करत आहेत त्यांनी अभ्यास करून टीईटी किंवा सीटीटी क्वालिफाय पास करणं गरजेचं आहे. वर्षातून दोनदा ही परीक्षा होते आणि अर्थातच येत्या काळामध्ये टीईटी सुद्धा दोनदा होणार आहे. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही, नव्हे गुणवत्तेला पर्याय नाहीये. ज्यांचं प्रमोशन झालं असेल त्यांचं डिमोशन सुद्धा होईल. बरं, याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रत्येकाने तुमच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या तिथे जाऊन असा अर्ज द्या आणि या जजमेंटची कॉपी तुम्ही तिथं द्या, जर तुमच्या एरियामध्ये अशा पद्धतीचं काम होत असेल, जसं मगाशी सांगितलं आहे. मित्रांनो, अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग आणि हो, जय हिंद, जय भारत. अशाच महत्वाच्या ऑथेंटिक माहितीसाठी लाईक करून सबस्क्राईब करा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. तिथं तुम्हाला हा जे जजमेंट आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला पहिल्यांदा